शिवसेनेच्या नेस्को इथल्या दसरा मेळाव्याला आता शिवसैनिकांनी यायला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत शयनाताई एनसी आहेत, पूर्वेश सरनाईक आहेत, अमय घोले आहेत। आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। सगळ्यात आधी शयनाताई, तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दसरा मेळावा किती खास, किती विशेष आणि किती विलक्षण असणार आहे? धन्यवाद आणि तुम्हाला पण खूपच विशेष आहे, कारण दसरा मेळावा म्हणजे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेचे विचारधारा पुढे घ्यायचं। परंतु आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी हे ठरवलं की जितकी आमचे किसान आहे आणि जितकी फ्लड विक्टिम्स त्यांच्यासाठी एक सोशल इम्पॅक्ट म्हणून आजच्या दिवस कार्यकर्त्यांना प्रेरित करून त्यांना पण आम्ही नक्कीच मदत करू। नक्कीच विरोधक वारंवार टीका करतात, या टीकेला उत्तर देणार की कामातून उत्तर देण्यात शिवसैनिकांचा हातखंडा आहे? नक्कीच पहा, गेली 2.5 वर्ष ज्यावेळेस शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्राचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्याच माध्यमातून आम्ही उत्तर दिलेलं आहे। आणि इतर जे लोक आहेत ते फक्त टीकाशिवाय दुसरं त्यांना काय आता उरलेलं नाही आहे। म्हणजे आज साध्या दसऱ्या मेळाव्याला सुद्धा त्यांना आमच्यावर टीका करायची आहे, निश्चितपणे त्यांना तो अधिकार आहे। आणि आम्ही जसं म्हणालो की आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना आमची वाढत चाललेली आहे आणि नक्कीच आम्ही कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम करत राहू, मुंबईमध्ये काम करत राहू आणि कामाच्या माध्यमातून विरोधकांना आमचं उत्तर जे आहे ते देतात। गेल्या 2.5 वर्षापासून संजय राऊत तुमचा गद्दार म्हणून उल्लेख करतात, तुम्हाला हिणवतायत। आता तर म्हणालेत की शिवतीर्थावर जर चिखल असेल तर चिखल असू द्या, चांगला आहे। चिखलामध्ये लोळवण्याची संस्कृती आहे, सण असतात चिखलातले, आणि याच चिखलामध्ये आम्ही गद्दारांना लोळवू। बघा, संजय राऊत साहेब जे म्हणतात, पूर्वी आम्ही 2.5 वर्ष तर आम्हालाही म्हणजे युवा म्हणून आम्हालाही वाटत होतं की ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर टीका करायला नको, पण आता असं वाटायला लागले की संजय राऊत जे म्हणतात त्याच्या म्हणजे साधा कुठलाही कार्यकर्ता जरी असेल त्यांनी सुद्धा त्यांच्यावर बोलू नये, कारण संजय राऊत साहेबांना त्याची आता ती लेवल राहिलेली नाही आहे। कारण त्यांना फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना शिवाय दुसरं काही दिसत नाही आहे आणि त्यांनी टीका करत राहावं। लोकांना एंटरटेनमेंट मिळतं, ते एंटरटेनमेंट आम्ही सुद्धा पाहतोय आणि नक्कीच संजय राऊत साहेबांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो। तुम्ही युवा सेनेमध्ये आहात, युवा सेनेमध्ये कसा जल्लोष आहे, कसा उत्साह आहे, आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, कसं पाहता याकडे? आपण पाहू शकता की आमची ही जी युवा सेना आहे, ज्या युवा सेनेमध्ये अनेक महाराष्ट्राचे युवक आमच्यासोबत जोडले गेलेले। पूर्वीच्या युवा सेनेबद्दल आता मी काय सांगायची गरज नाही, परंतु आत्ताचे युवा सैनिक जे ते हाडाचे कार्यकर्ते आणि प्रत्येक युवा हा मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला काम करतोय आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिक कसा काम करतो हे आत्ताच्या युवा सेनेच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे दिसत आहे। महानगरपालिका निवडणूक आहे, काही मूलमंत्र कानमंत्र दिला जाईल एकनाथ शिंदे यांच्याकडून, किती उत्सुकता आहे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या नेत्यांना? शिवसेनेने आणि शिंदे साहेबांनी नेहमीच एक मंत्र दिलं आहे की लोकांची कामं करा, कार्यकर्त्यांची कामं करा। आणि गेली 3 वर्ष सतत साहेबांचं म्हणणं आहे की कार्यकर्ता आणि आपला जो मतदार आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्याच आधारे आम्ही हे काम करत आहोत। आणि जोपर्यंत खालच्या पातळीपर्यंत आम्ही जाऊन काम करणार तिकडे आम्हाला कोण हलवायची हिंमत नाही करू शकत। नक्कीच आज आवाज कोणाचा घुमणार संपूर्ण महाराष्ट्रात? 100% जे साहेबांनी सांगितलं आहे की बांधावरती जा, आणि तसेच आज शिवसैनिक आपले बांधावरती पोचले आहेत। जसं आपण पाहू शकतात की जाऊन शेतकऱ्यांची मदत करतात, इकडे राजकारण न करता तर आम्ही फक्त आणि फक्त कामासाठी आहोत आणि कार्यासाठी आहोत। तर हे अधोरेखित हे शिंदे साहेबांनी केलं इथे। ताई, तुमच्याकडे परत एकदा येणार आहोत। बाळासाहेब नेहमी म्हणायचे की 90% समाजकारण, 10% राजकारण। अगदी त्याच धर्तीवरती आज एकनाथ शिंदे ट्रक सोडतायत का सोलापूरमध्ये किंवा जिथे जिथे पूर परिस्थिती आली आहे त्या ठिकाणी, पूरग्रस्त भागात, मराठवाड्यामध्ये, आणि नंतर ते व्यासपीठावर येणार आहेत असं समजतंय? 100% आमचे नेता एकनाथजी शिंदे इज अ कॉमन मॅन्स डेप्युटी चीफ मिनिस्टर हू इज डेडिकेटेड टू द कॉमन मॅन। तुम्ही बघितलं तर ते दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं की 26 असं आयटम्स आहे हे रिलीफ फंड म्हणून। जे शिवसेनाचे कार्यकर्ते आहे फक्त सोलापूर तक सीमित नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे पण असो, फ्लड विक्टिम्स आहे किंवा किसान ज्यांना त्रास झालं तिथे शिवसेना नक्कीच पोचणार। आणि शिवसेनाची ही भूमिका आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पण जेव्हा आपत्ती आहे, समस्या आहे, तिथे शिवसैनिक नक्कीच काम करणार। तर मला वाटते की हे दसरा मेळावा फक्त एक पॉलिटिकल पॉवर म्हणून एक पक्ष नाही दाखवतात, एक ह्युमॅनिटेरियन कॉज घेऊन पुढे चालले। पण संजय राऊत म्हणतात की अमित शहा यांची सिस्टर कन्सर्न कंपनी आहे, त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे। कोण आहे संजय राऊत? दर सकाळी फक्त बडबड करायचं आहे, शिवाय द्यायचं, हे राजकारण आहे का? तुम्ही सांगा ना तुमचे विजन प्लॅन काय आहे? फक्त आमचे नेत्याबद्दल तुम्ही टिप्पणी करतात आणि तुमचं जे काम आहे ते तर तुम्ही उजागर पण नाही करतात। मला इतकी आश्चर्य वाटतो की उद्धव ठाकरेजी देशद्रोही आणि देशभक्तीची बोलणं करतात।
त्यांना आठवण द्यायचं आहे की पाकिस्तानच्या फ्लॅग्स कुठे होते उबाटाच्या रॅलीमध्ये. आणि आत्ता जेव्हा ऑपरेशन सिंधूर निमित्त पाकिस्तानला एक मुंहतोड जवाब दिलं आणि ऑपरेशन तिलक निमित्त ऑन ग्राउंड पण तिलकनी एक जवाब दिलं, तर हे ऑन ग्राउंड ऑफ ग्राउंड पाकिस्तान संपलं. आणि आत्ता पण उबाटा देशद्रोही आणि देशभक्तीची मोठी गोष्ट आम्हाला सांगतात. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी नेते मांडू लागलेले आहेत आणि एक एक करून सर्व शिवसैनिक जे आहेत ते आता नेस्को ग्राउंडवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. काही वेळामध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील, काय भाष्य करतील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.